एक नया इतिहास लिखेंगे। नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात लोकजागर इंडिया आणि मी संयुक्ता देशमुख थेट दिल्लीवरून। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पहिल्यांदाच देशात लोकपालचे अध्यक्ष चर्चेत का आले आहेत ते, त्यांच्या BMW गाड्यांबाबत का वाद निर्माण झाला आहे ते, आणि प्रशांत भूषण यांनी या मुद्द्यावर मोदी सरकारला काय सुनावलं आहे ते। प्रथम जाणून घेऊया संपूर्ण प्रकरण काय आहे। भ्रष्टाचारावर कारवाई करण्यासाठी देशात लोकपाल नावाची संस्था 2013 मध्ये निर्माण झाली। अण्णा हजारेंनी आंदोलनात ही मागणी खूप उचलली होती। आता UPA सरकारवर दबाव होता म्हणून संस्था निर्माण केली गेली, तरीही अध्यक्षाची नियुक्ती झाली नव्हती। त्यानंतर 2014 मध्ये मोदी पंतप्रधान बनले। भाजपने लोकपालच्या मुद्द्यावर अण्णा हजारे यांना खुला पाठिंबा दिला होता। आता अपेक्षा अशी होती की PM मोदी पंतप्रधान झाल्यावर लगेचच लोकपालच्या अध्यक्षाची नियुक्ती होईल आणि भ्रष्टाचारावर जोरदार कारवाई होईल। लोकपाल देशात प्रामाणिकतेचं शासन आणेल अशी अपेक्षा होती, पण 2014 पासून तर 2019 पर्यंत लोकपालच्या अध्यक्षाची नियुक्तीच झाली नाही। संस्था अस्तित्वात होती पण अध्यक्षाची नियुक्ती केली गेली नाही। 2019 मध्ये पहिल्यांदा मोदी सरकारने लोकपालच्या अध्यक्षाची नियुक्ती केली, पण 2019 पासून ते 2025 पर्यंत लोकपाल बद्दल कोणालाही माहितीच नाही। लोकपाल कोण आहे, काय काम केलं आहे, कारण भ्रष्टाचाराबाबत आजपर्यंत कोणतीही मोठी भांडाफोड केलेलीच नाही, कोणतीही मोठी कारवाई केलेली नाही। ज्या उद्देशाने लोकपालची निर्मिती झाली होती, लोकपाल संस्थेच्या अध्यक्षाची नियुक्ती झाली, तो उद्देश पूर्ण झाला का, याबाबत प्रश्न उपस्थित होतात आहे। जेव्हा कोणतीही मोठी कारवाई केली नाही तर देशाला जास्त माहिती नाही। आता चर्चेत आलेच नाहीत, पहिल्यांदा चर्चेत आले आहे ते आता, आणि कोणत्या मुद्द्यावर चर्चेत आले ते पहा। लोकपालने एक टेंडर काढलं। कोणत्या गोष्टीचं टेंडर काढलं आहे, तर त्यामुळे जनता आश्चर्यचकित झालेली आहे। आता भ्रष्टाचारावर कारवाई ही फक्त शानदार गाड्यांमध्ये बसूनच होणार आहे। काय बातमी समोर आली आहे? 70 लाखांच्या BMW साठी लोकपालने एक टेंडर काढलं। लोकपालने 7 BMW गाड्यांसाठी टेंडर काढलं आणि या गाड्यांचे वैशिष्ट्य काय आहेत, तर भ्रष्टाचारावर कारवाईसाठी BMW गाड्या का हव्यात। BMW 3 सिरीज 330 Li कारची वैशिष्ट्ये काय आहेत ते पहा। या बातमीत सांगितलं आहे की या वर्षाच्या सुरुवातीला ते मॉडेल देशात लॉन्च झालं होतं। ही तिच्या सेगमेंट मधली सर्वात मोठी कार आहे, ज्यात दुसऱ्या सीटमध्ये सर्वाधिक जागा आहे। लोकपालने चेअरपर्सन सह 7 सदस्यांसाठी 7 BMW 3 सिरीज 330 Li कारसाठी टेंडर काढलं आहे। प्रत्येक कारची ऑन रोड किंमत 70 लाख आहे, म्हणजेच लोकपालच्या 7 गाड्यांवर सुमारे 5 कोटी रुपये खर्च होणार आहेत। या गाड्यांची डिलिव्हरी लोकपालच्या दिल्लीतील वसंत कुंज इन्स्टिट्यूट एरियातील ऑफिसमध्ये होणार आहे। या डिलिव्हरी सप्लाय ऑर्डर जारी करण्याच्या तारखेपासून ते 2 आठवड्यात होणार आहेत। तरीही उशीर झाला तरी 30 दिवसात त्या पूर्ण होतील, ही मनी कंट्रोलिंगची बातमी सांगते। आता याशिवाय आणखी एक शर्त ठेवली गेली आहे। टेंडरनुसार ज्या वेंडर किंवा कंपनीची निवड होईल त्यांना सप्लाय केलेल्या BMW गाड्यांसाठी ड्रायव्हर आणि स्टाफसाठी आवश्यक प्रॅक्टिकल आणि थेअरी ट्रेनिंग प्रोग्राम चालवावा लागेल, जेणेकरून या गाड्या सुरक्षितपणे चालवल्या जातील। आता ही ट्रेनिंग कमीत कमी 7 दिवसांची असेल आणि गाड्यांच्या डिलिव्हरीच्या तारखेपासून ते 15 दिवसात ती पूर्ण करावी लागेल। याचा अचूक कार्यक्रम लोकपालची सल्लामसलत करून ठरवला जाईल। तर भ्रष्टाचारावर सल्लामसलतीऐवजी आता लोकपाल काही दिवस या गोष्टीत व्यस्त राहू शकते की भाई ह्या गाड्या कशा चालवायच्या,
त्याची देखभाल कशी करायची, तर या गोष्टीची ट्रेनिंगही वेंडरने द्यावी लागेल. तर मित्रांनो, या बातमीबाबत सर्वजण आश्चर्यचकित आहेत की भ्रष्टाचारावर कारवाईसाठी येण्या जाण्यासाठी सरकारी वाहनं हवी. या दोन मतं नाहीच आहेत. सरकारी अधिकारी ऑटोतून तर जाणारच नाही. गाड्या घेण्यात काही वाईटही नाही, पण 70 लाखाची गाडीच का पाहिजे? काम तर 10-12 लाखाच्या गाडीतूनही चालू शकते. तर 70 लाखाच्या गाडीतच शेवटी भ्रष्टाचारावर कोणती कारवाई होईल? आता याबाबत प्रशांत भूषण काय म्हणतात ते पहा. प्रशांत भूषण यांनी मोदी सरकारवर कटाक्ष करत असं म्हटलं की मोदी सरकारने लोकपाल सारख्या संस्थेला पूर्णपणे धुळीत मिसळलाय. प्रथम अनेक वर्ष रिकामे ठेवलं, नंतर अशा चापलूस सदस्यांची नियुक्ती केली ज्यांना भ्रष्टाचाराचा काहीही काळजीच नाहीये. फक्त स्वतःच्या ऐशोआरामात ते खुश आहेत. आता हे लोक स्वतःसाठी 70 लाखांच्या BMW कार खरेदी करतात आहे, तर प्रशांत भूषण कटाक्ष करतात की प्रथम रिकामी ठेवली, नंतर स्वतःच्या माणसांनी लोकपाल भरलं. प्रशांत भूषण आरोप करतात की त्यानंतर माजी IPS निवृत्त IPS यशोवर्धन झा आझाद पण काय म्हणतात ते पहा. मी लोकपालच्या 7 BMW कारच्या मागणीचं समर्थन करतो. एकही भ्रष्टाचाराच्या प्रकरणात खटला चालवण्यासाठी झगडत असलेल्या या संस्थेला आपल्या मिशनला पुढे नेण्यासाठी अनुकूल वातावरणाची गरज आहेच. कदाचित हाय ऑक्टेन वातावरण याला इतकं उत्साहित करेल की भ्रष्टाचाराविरुद्ध आपली पहिली कारवाई सुरू तरी करतील. तर निवृत्त IPS यशोवर्धन झा आझाद कटाक्ष करतात की कदाचित BMW कारमध्ये बसूनच काही कामच होईल, भ्रष्टाचाराविरुद्ध काही ॲक्शन तरी होईल. तर पब्लिक या संपूर्ण मुद्द्यावर काय म्हणते हे पहा. 70 लाखांच्या गाड्यांबाबत प्रश्न उपस्थित करत पब्लिक असं म्हणते की भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई किती आरामदायक होऊ शकते हे लोकपालनी दाखवून दिलं. संस्थेचं नाव लोकपाल म्हणजे जनतेचा रक्षक, पण काम शोकपाल सारखं आहे. शोकांचा रक्षक वाटतो तो. 70 लाखाच्या गाडीत बसून गरिबी आणि भ्रष्टाचारावर चिंता करणं किती सोपं होईल. तर पब्लिक कटाक्ष करते की कदाचित 70 लाखांच्या गाडीत बसूनच गरिबांसाठी भ्रष्टाचारासाठी चिंतन होईल. आता स्पीड मध्ये काम होईल. पुढे पब्लिक असं पण म्हणते की हे कोणाला तरी अद्याप सजा देऊ शकले आहेत का? कोणतीही केस कोणाकडून अद्याप जर बातमी खरी असेल तर 7 BMWच्या रकमेएवढी संपत्ती रिकवर किंवा सीज करू शकले आहेत का? स्वतःच्या कृतीने हे देशाला सांगू शकले आहेत का की देशात लोकपाल सारखी संस्थाही आहे? यांनी अनेक तक्रारी टेक्निकल ग्राउंडवर रिजेक्ट केलेल्या आहे. ही त्यांची उपलब्धी आहे. तर पब्लिक कटाक्ष असं करते की लोकपाल शेवटी देशात काय करते आहे देशाला माहितीच नाहीये. आता लोकपालला समोर यावं लागेल. लोकपालचे अध्यक्ष सध्या अजय माणिकराव खानविलकर आहेत. तर त्यांनी देशाला सांगावं की आमच्या संस्थेने देशात भ्रष्टाचारावर इतकी कारवाई घेतली आहे. दरवर्षी कमीत कमी प्रेस कॉन्फरन्स तरी करावी. तुम्ही या संपूर्ण मुद्द्याबाबत काय विचार करता आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुमचे मत नक्की सांगा. तसेच चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. नमस्कार. एक नया इतिहास लिखेंगे.